हे जे काय बोलले ते खरं आहे ना? आणि अगं नाही सर, तुम्हाला काही झालं नाही पाहिजे. मी नाही राहू शकत तुमच्याबरोबर. सर मला नाही चालणार तुम्हाला काय झालं तर. राणी, तू काय यांच्यासारखी बडबड करतेस? आबा, मी योग्य तेच बोलते. बाबा, माझं लग्न झाल्यापासून इंद्रजित सर दरीत पडले, त्यातनं वाचले तर त्यांना गाडीने धडक दिली, त्यातनं पण वाचले तर आम्ही असं दुकानात अडकून पडलो. हे सगळं माझ्यामुळे होतंय ना? बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. हा अशी उपयोग आहे. तुझीच काळी सावली आहे. अरम भरम तबके करम, जय बाबा भोले. पण मला सांगा बाबा, इंद्रजित सर या सगळ्यातून वाचले कसे, बरे कस काय झाले? म्हणजे हे पण माहित असेलच ना तुम्हाला. आता तुम्ही एवढे ज्ञानी आहात म्हटल्यावर तुम्हाला सगळंच ठाऊक असणार. हो, म्हणजे मला सगळं माहिती आहे, मला सगळं कळतंय. अरम भरम तबके करम, जय बाबा भोले. मग इंद्रजित सर घराच्या जिन्यावरून खाली पडले हे सुद्धा माहित असेल तुम्हाला? हो माहिती आहे, तिथेच मरता वाचला हा. ठीक आहे बाबा, मी काय म्हणतो, सगळी संकट माझ्यावर हिच्यामुळे आली, करेक्ट? मग त्या संकटातनं मी वाचलो सुद्धा. ते कशामुळे? नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे ना, सो हेही माहिती असेलच तुम्हाला. तुझ्या आईचा आशीर्वाद, त्याच्यामुळेच वाचलास तू. ओ अच्छा. बरं, मी एकदा पाण्यात बुडलो होतो, ऑलमोस्ट म्हणजे गेलोच होतो. ते कशामुळे? हा दिसतंय, तेही हिच्यामुळेच झालं. अच्छा, तेव्हा माझं लग्नच झालं नव्हतं बाबा. बाबा, यांच्यावरती फॅक्टरीत हल्ला झाला होता, हे सुद्धा दिसलं असेल ना तुम्हाला? हो, दिसतंय. पण असा कुठला हल्ला झालाच नव्हता. मला वाटतं आपण बाबांना दक्षिणा देऊयात आणि इथनं निघून जाऊया. नाही आई, माझ्या आयुष्यात जे वाईट घडतंय ते कोणामुळे घडतंय मला कळायलाच हवं. हो बाबा, अहो हे मागचं सगळं विसरले होते, हे सुद्धा दिसलं असेल ना तुम्हाला? बोला ना बाबा. हो, दिसतंय, ते पण दिसतंय. माझ्यापासून काहीच लपलेलं नाहीये. कुकुच काय मला माहित नाही असं नाहीच काय. तूच कारण आहेस या सगळ्याला. तो घरापासून भटकला, दूर गेला, तूच कारण आहेस या सगळ्याला. अरम भरम चक्के करम, जय बाबा भोले. हो बरोबर आहे. अहो घरापासून दूर राहिले, ते दुसऱ्याच्या घरात राहत होते कितीतरी महिने. हो राहणारच. तुझ्यामुळे स्मृती गेली, तुझ्यापासून दूर राहिला म्हणूनच वाचला तो. राणी, हसू नकोस. ही काय सगळी थट्टा वाटते का तुला? बाबांची मस्करी करतेस तू? अहो नाही, माफ करा बाबा, पण मला सांगा, आता यांच्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे हे सुद्धा दिसत असेल ना तुम्हाला? सांगा ना बाबा, काय होणार आहे? दिसतंय, सगळं दिसतंय. हा स्वतःला विसरला, स्वतःचं घर विसरला, दिशाहीन भटकला. पण तू? खूप झाला आता. अजून किती थापा मारणार? अहो असं काहीच घडलं नाहीये. तुम्ही मगासपासून नुसत्या थापा मारताय बाबा.
शाबास राणे, तू या बाबांचा खोटारडेपणा उघड केलायस. ह्यांना पोलिसांच्या ताब्यात यायला हवं. आबा, मी लगेच पोलिसांना फोन करतो. पोलीस? बाय ग, बाबा समजून नमस्कार केला, पण हात पुरता ढोंगी निघाला. रे तुला हे सगळं कोणी सांगितलं? बोल ना, कोणी सांगितलं? ए, बऱ्या बोला ना बोला, नाहीतर पोलिसांच्या आधी ना माझा मार खाशील. असं नाही बोलणार. आता पोलिसच बोलतात. अजित, पोलिसांना फोन कर. हो. ए, डोंगराला आग लागली, बाबा जय बाबा भोले. भामटा पळून गेला. सरळ सरळ खोटं बोलत होता तो. खरंच मूर्ख होता हा. काहीतर म्हणे हे लग्न योग्य नाहीये. त्या जोगतीन मावशींनी आधीच सांगितलं होतं, हे दोघं 7 जन्म एकत्र राहणार आहेत. चला, उशीर होतोय आपल्याला. झालं ना देवदर्शन, झाली ना पूजा, आता निघूया. सर, मी तुमच्या बरोबर तुमच्या गाडीत येऊ का? मला जरा बोलायचं होतं. हो, चल. कुठे? गाडीत बसायला. मी एकटा जाणार आहे. हा? तू कसं यायचं तुझं बघून घे. राणी, तू कमाल आहेस. म्हणजे तोंडावर पाडलंस त्या बोंधू भावाला. पुन्हा असं कोणासोबत करणार नाही तो काही. हो मग काय? अहो, त्याच्या बोलण्यावरून लगेच कळलं होतं मला. हो का? तुला बरं कळालं? हाय का, आता अर्धवट असले तरी वकील आहे बरं का मी. कुठून येतात ना हे लोक? काय नाही, त्याने काय केलं असतं माहिती आहे? आता आपल्याला उलट सुलट काहीतरी सांगितलं असतं आणि मग त्यावर काहीतरी उपाय करायला सांगितलं असतं आणि आपल्याकडनं पैसे उकाळले असते. रोजचे धंदे त्या लोकांचे. पण सर, तुम्ही आलात ना, ते बरं वाटलं. खरं सांगू का, तो स्टंट करायला मला पण मजा आली. हो बरं का, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात हा सर. आता मला कळालं की तुम्ही एवढे एक्सरसाइज का करता. अहो, कसं सहज उचललात तुम्ही मला. हो, मग वाटलं काय तुला? आज मस्त गेला देवळात दिवस. तो बाबा भेटला नसता ना, मूड गेला नसता. हो ना. पण सर, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? कुठली? म्हणजे तो बाबा काय बोलला ते ऐकलत ना तुम्ही? हो. त्याचं बोलणं ऐकून तुम्हाला असं नाही वाटलं का की त्याला हे सगळं कोणीतरी सांगून पाठवलंय आपल्याला दूर करण्यासाठी? म्हणजे? अहो, म्हणजे त्याचं बोलणं ऐकून असं वाटलं ना की कोणीतरी ठरवून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करतंय. ही तुझ्या बरोबर असेल तर हे संकट असंच सतत सतत येत राहणार. याचं आयुष्य धोक्यात आहे हिच्यामुळं, फक्त हिच्यामुळं. त्यामुळे आता तर ही मुलगी मला माझ्या इंद्राच्या आयुष्यात नकोच आहे. करेक्ट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला कोणीतरी सांगितल्याशिवाय त्याला कळायचं काही कारणच नाहीये. बरोबर. विच मीन्स हा सुद्धा एक प्लॅनच होता. मला पण असंच वाटतं. पण कोणी का करेल? आता ते तर काही माहित नाही, पण मला डाऊट येतोय. शोधलं पाहिजे. पण काय हो सर, म्हणजे प्रयत्न करतायत पण जमल का त्यांना? काय? नाही म्हणजे आपल्याला आता दूर करणं जमल का? तुला काय वाटतं? मला काय वाटतं सांगू? हे असे होत आपण. असे कसे?
हे वायपर दोघं कसे असतात ना, तशी घट्ट मैत्री आहे आपली. म्हणजे चालले तर दोघं, नाहीतर एक पण नाही. आता आपल्याला वेगळं करणं अवघड आहे, हो ना? हो. पण हे कोण करतंय हे शोधून काढायलाच हवं. आई, तू इथे आहेस का? काय झालं? काय नाही, मी तुला खाली शोधत होतो. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. हे बघ, रागावू नकोस आणि गैरसमज तर बिलकुल करून घेऊ नकोस. असं काय बोलायचंय? आय मीन, म्हणजे एक जस्ट मला वाटतंय म्हणून मी तुला विचारतोय. सकाळी आपल्याला देवळात जो बाबा भेटला होता त्याला आणलेलंस का? आणलेलं नाही, म्हणजे जे काही बोलत होतं असं वाटत होतं त्याला कोणीतरी पडवून पाठवलंय असं. काय काय वाटेल ते काय बोलतोयस तू? आई, त्याला आपल्या घरातल्या गोष्टी कोणीतरी सांगितल्यावरच करणार ना. असंच कसं कळेल त्याला? मग काय घरात मी एकटीच राहते का इंद्रा? बाकीचे पण आहेत ना, त्यांनाही सगळं माहिती आहे. आणि तू महाडिकांचा मुलगा आहेस, तुझ्या बाबतीतल्या गोष्टी अशा लपून राहत नाहीत. सगळ्यांना सगळं माहित असेल ना. आणि मुळात तुला कोणी सांगितलं रे मी त्याला बोलवून आणलं होतं, मी त्याला पळवून पाठवलं होतं म्हणून? राणी, हो ना? त्यात विचारायचंय काय? तिनेच सांगितलेलं असणार आहे. इंद्रा बघ, आता तरी डोळे उघड तुझे. तुला कळतंय का ती तुझ्यात आणि माझ्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेय? नाही आई, असं काही नाहीये. आम्ही फक्त बरं, तुला आणि मला तोडायला बघते ती, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? आम्ही आई बघ, असं काही नाही. असंच आहे इंद्रा, पण आत्ताच आपण ह्याचं सोक्षमोक्ष लावूयात. चल. आई तू काय? आई ना राणी, काय कर? राणी माझ्या समोर येऊन उभी राहा. आई ऐकायला आलं नाही का? माझ्या समोर ये. आत्ता माझ्या मुलांनी माझ्यावर आरोप केला की मी त्याला आणि त्याच्या बायकोला वेगळं करण्याचा प्रयत्न करते. त्या बोंदू बाबाला म्हणे मी आणलं होतं, मी सगळं सांगितलं होतं. अजूनही तुमच्या सगळ्यांचा राणीवरच विश्वास आहे का? सरळ सरळ दिसतंय ही राणी माझ्यात आणि इंद्रामध्ये भांडणं लावतीये, माझ्या विरोधात त्याचे कान भरतीये. आज माझ्या इंद्राने मला जाब विचारला, मला, त्याच्या आईला. याआधी इंद्राने कधीच असं केलेलं नाहीये, पण राणीने ते शक्य करून दाखवलं. एरवी इंद्राने असं कधी केलं असतं का? सांगा ना. तुमची प्रत्येक गोष्ट कशी कुठूनही राणीपर्यंत येऊन कशी पोहोचणार तेच मला कळत नाहीये. मी जेवढं विचारलं ना, मला त्याचंच उत्तर हवंय. मला बाकी काही ऐकायचं नाहीये. आणि मला या विषयावर बोलायचं नाहीये. का? एरवी जरा काही झालं की लगेच लाडक्या राणीच्या बाजूने बोलायला येता ना तुम्ही. मग आता बोला ना. का तुम्हालाही माझ्यावरच संशय आहे? तुम्हाला असंच वाटतंय का त्या भोंदू बाबाला मी शिकवून पाठवलेलं होतं? नाही, तसं असेल ना तर बोलून टाका, मनात काही ठेवू नका, बोला. मालती, अगं तू नाही हो, तुम्ही तर काही बोलूच नका वहिनी. तुम्हाला ना तर पक्क घोळात घेतले या पोरीने. पण तू नाही तर सगळ्यांना घोळात घेऊ शकतेस, मला नाही. आणि इंद्राचे किती कान भरण्याचे प्रयत्न केलेस ना तरी आता मला काही फरक पडत नाही. मालती मॅडम, मी असं काहीच केलं नाहीये. ते बाबा कळल्या असतील ना त्याला कुठून तरी आपल्या घरातल्या गोष्टी.
पण म्हणून त्यांनी जे काही सांगितलं ते तर खोटं असू शकत नाही ना. तुझ्यामुळे माझ्या इंद्राचं आयुष्य खराब झालंय. तू या घरात आल्यापासनं सगळं फक्त वाईटच घडतंय. तुझ्यामुळे माझ्या इंद्राचा जीव गेला असता. हे सगळं खोटं आहे का? त्या बाबांनी आज सांगितलं ग, पण मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतेय की तू मला माझ्या इंद्राच्या आयुष्यात जायला हवीस. तुझ्यामुळे त्याचं आयुष्य धोक्यात आहे. तू नकोयस मला या घरात. मला त्या बाबांचं म्हणणं पटलंय. तुझ्यासारख्या मुलीसाठी मी माझ्या लेकाचा जीव धोक्यात नाही टाकू शकत. त्यामुळे माझं ठरलंय, तुला हे घर सोडून जावंच लागेल. राणी कुठेही जाणार नाही. तिच्यामुळे माझ्यावर संकट नाही आली. उलट आज मी जिवंत आहे ना, तो फक्त तिच्यामुळे मी माझ्या पायांवर उभा आहे. हेही तितकंच खरं आहे आई. ठीक आहे. मान्य करू, तू तिच्यामुळे वाचलास. पण आज तुझ्यात आणि माझ्यात तिने भांडणं लावली. त्याचं काय? तुझ्या मनात माझ्याविषयी विष कालवलं. त्याचं काय? ही आल्यापासूनच ह्यांच्यात आणि माझ्यात वाद सुरू झाले. त्याचं काय? ही पोरगी घर फोडायला आलीये, हे तरी खरं आहे ना? ही या घरात आल्यापासूनच या घरात वाद सुरू होत आहेत. हे दिसत नाहीये का तुला? का बघायचं नाहीये? इतकं बोलावलंय मी तुला की ही सोडल्यास तुला दुसरं काही दिसतच नाही. आज तुझ्या आईला बोल लावण्यापर्यंत मजल गेली इंद्रा. आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं. राणीने असं काही सांगितलेलं नाहीये मला. तुला वाटतंय तसं काही नाही झालंय. आय एम सॉरी टू से, बट या घरात राणीचा सर्वात जास्त प्रॉब्लेम तुलाच आहे असं मला वाटलं, म्हणून जस्ट मी तुला विचारलं. दॅट्स इट. विचारलं? आरोप केलेस तू माझ्यावर. मम्मा अगं मध्ये बोलायचं नाही. हा, आमच्या दोघात चालू आहे ना, मध्ये बोलायचं नाही. आई, माझ्या मनात शंका आली म्हणून मी तुला फक्त विचारलं. बरं, विचारताना मी तुला क्लिअरली सांगितलं होतं, गैरसमज करून घेऊ नकोस. मी तू चिडतेस. तुला ना एक्झॅक्टली कळत नाहीये मला काय म्हणायचं. बस, आता मला काही ऐकायचं नाहीये. मला ना चांगलंच कळलंय. उलट आता मला जे कळायला हवं ना ते कळलंय. काही गोष्टी मला फक्त दाखवण्यापुरत्या होत्या, बाकी सगळं आहे तसंच आहे. आई, आई ऐक ना माझं. आई, मालती, तुम्ही प्लीज जरा माझं ऐकून घेता का? मला काही ऐकायचं नाहीये आणि मला समजवण्याचा प्रयत्नही करू नका. जे काही आहे ना ते माझ्या डोळ्यासमोर घडलंय. मला काहीच वाटत नाहीये का हो? आज त्या मुलीपायी माझा मुलगा माझ्यावर संशय घेत होता, मला उलट बोलत होता. असं अजिबात नाहीये. तुम्ही गैरसमज करून घेतलाय. इंद्रा तुम्हाला स्पष्टपणे म्हणाला, त्याच्या मनात जे आलं त्याने विचारलं, पण तरी तुम्ही राणीला दोष देताय. आजवर माझ्याबद्दल असं काही आलं होतं का त्याच्या मनात? नाही ना. पण आता आलं. याला जबाबदार कोण? ती राणीच ना. अहो, सरळ सरळ दिसतंय ती आपलं घर फोडतीये, तरी तुम्ही तिला बोलायचं सोडून मला का बोलताय? बरं, आजवर आपल्यात असे कधी वाद झालेत का? नाही. पण ती आल्यानंतर झालेच ना. तीच दोषी हो, तरी तिला ऐकवायचं सोडून तुम्ही तिचीच बाजू काय घेताय?
मालती आहो. ना तेच काय तिचं गारुड आहे ना तुमच्यावर, मला खरंच कळत नाहीये. तुमचं घर तुटतंय तरी तुम्हाला तीच महत्वाची. घराचे तुकडे करेल ना ती आपल्या, तेव्हा डोळे उघडतील तुमचे. मालती राणीला कधी समजून घेणार आहे तेवच जाणे. कधी कळणार आहे सर तुम्हाला? का केलं तुम्ही असं? बघितलं ना काय झालं ते? कोणी सांगितलं होतं तुम्हाला मालती मॅडमला जाऊन बोलायला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला वाटलं म्हणून मी विचारलं तिला. बरं मी फक्त विचारलं, ऍज सच काही बोललो नाही तिला. एवढं ओव्हर रिॲक्ट करते ती. पण त्यांना तर तसंच वाटलं ना. आता त्यांना असंच वाटणार की मी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही जाऊन त्यांना असं बोललात. आधीच त्यांना मी आवडत नाही. त्यांना असंच वाटतं की मी तुमच्या मनात काहीतरी भरवते आणि आता असं करून तर तुम्ही ते खरंच करून टाकले. अगं मी फक्त तिला विचारलं की मला असं वाटतंय. हो पण त्यांना पटणार आहे का हे? त्यांचा गैरसमज अजून वाढलाच असणार आहे. ते तर आपण काही न बोलता वाढतच असतो. हे बघ, तिला ना तू नकोयस या घरात. म्हणून मला असं एक शंका आली की कदाचित तिने हे सगळं केलं असावं. ठीक आहे, तुम्हाला वाटलं, पण मग आधी तुम्ही माझ्याशी बोलायचं ना. तुम्ही असं डायरेक्ट जाऊन त्यांना बोललात. अगं आई आहे माझी आणि मी विचारलं फक्त तिला. बरं मी विचारण्याच्या आधी क्लिअर सांगितलं होतं तिला की गैरसमज करून घेऊ नकोस. ती ऐकायलाच तयार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाला असेल त्यांना, पण अहो त्यांच्या जागी कोणी सुद्धा दुसरं असतं ना तरी त्याला वाईट वाटलंच असतं. सरळ सरळ आरोप केलात तुम्ही त्यांच्यावरती. सर, त्यांना आधीच असं वाटतं की तुम्हाला मी त्यांच्यापासून तोडते आणि आता तर तुम्ही जाऊन बोलूनच बसलात. मग काय झालंच. तू काय एवढी काळजी करू नकोस. एवढं काय झालेलं नाही म्हणजे? तुम्ही पाहिलत ना किती चिडल्या होत्या त्या, तरी तुम्ही असं बोलताय. हो, कारण मी काहीही चुकीचं बोललेलो नाहीये. आता तिला समजून घ्यायचं नसेल तर त्यात मी काय करू? तुम्हाला काय समजायचं नाही. हो सर, कुठल्याही आईला राग येईल जर त्यांचा मुलगा असं बोलला तर. आणि त्या माझा रागराग करतात कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही माझ्या बरोबर आनंदी नाहीये. फक्त आनंद पाहिजे तुमचा त्यांना. कशाला बोललात सर तुम्ही? तुम्हाला नाही कळणार की तुम्ही काय करून ठेवलंय ते. न कळण्यासारखं काय? मला वाटलं म्हणून मी विचारलं फक्त. यात काय चुकलं माझं? थांब थांब. आनंदाच्या उकळ्या फुटत असतील नाही तुला आता? माझ्या इंद्राला तोडलंच ना तू माझ्यापासून. आता आबांसारखी तोही तुझीच बाजू घ्यायला लागलाय. पण म्हणून तू जिंकलीस या गैरसमजात राहू नकोस. ते जरी तुझ्या बाजूनी बोलत असतील ना तरी लगेच हवेत जाऊ नकोस. मी तुला चांगलीच ओळखते. तू माझं घर फोडायला चालली आहेस माहितीये ना मला. पण मी असं काही होऊ देणार नाही. मालती मॅडम नाही, सॉरी, पण मी इंद्रजीत सरांना काहीच सांगितलं नाही. मला माहितीये तुम्हाला खूप वाईट वाटलंय. मी सरांच्या वतीने तुमची माफी मागते. तुम्ही हे गा, तुझ्या सॉरीची मला काही गरज नाहीये. आणि मुळात तू कोण आहेस ग? इंद्राच्या वतीने माझ्याशी बोलणारी? मुलगा आहे तो माझा. तुला ना मी अशी सोडणार नाहीये. माझ्या मुलाला माझ्याच विरोधात भडकवतेस काय? आता बघच मी काय. तुला काय वाटलं सगळं तुझ्या मनासारखं होईल? घर फोडशील तू? मम्मा बस, मम्मा बस. पुरे आता आता मी सांगते कसं करायचं सगळ्यांनी. काय चाललंय? किती भांडताय तुम्ही? हे आपलं घर आहे ना, मग घर वाटू द्या ना. सण असू दे, काही असू दे, पण आपल्या घरात फक्त भांडणं होत आहे. तुम्हाला कंटाळा नाही का आला? तू हे सगळं मला का सांगतेस? मला का बोलतेस? मम्मा, मी तुला बोलत नाहीये.
मी सगळ्यांना बोलतीये. दादू, राणी, तुम्हाला नाही का आला कंटाळा? आणि मम्मा, सगळे ना तुला बोलत नसतात. तू ना प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी ना मनाला लावून घेते ना, म्हणून तुझी चिडचिड होतीये. काय चाललंय यार हे? बघावं तेव्हा कोणीतरी रुसतंय, कोणीतरी भांडतंय, कोणीतरी चिडचिड करतंय. आपण घरात राहतो असं वाटतच नाहीये मला. मला असं नकोय यार. आता बास झालं. सगळेजण एकत्र येऊन मज्जा करायची असते, मस्ती करायची असते. पण आपण काय करतोय? फक्त भांडतोय. पण बास हा, आता हे मला अजिबात नाही चालणार. आता मी सांगते ना तसं करायचंय सगळ्यांना. चिकू, काय करतेस तू? काय चाललंय तुझं? मम्मा, मध्ये नाही बोलायचं, फक्त ऐकायचं आणि मी जे सांगते ना ते करायचं. चल इथे बस. चिकू, चिकू काय चाललंय तुझं? कळेल का आम्हाला? सांगते. तर आता आपण कोणीही बोलणार नाही आहोत. फक्त एकमेकांची चंपी करणार आहोत. काय? सगळ्यांनी समोरच्याला ना मस्तपैकी तेल लावून द्यायचंय. चिकू, तू मस्करी करतेस ना? विक्रांत दादा, भांडण करण्यापेक्षा हे बरं आहे ना. आणि मी मस्करी नाही करत आहे, खरंच लावायचंय तुम्हाला. हा, चला आता सुरू करा. मम्मा, चला चला आता सगळ्यांनी सुरुवात करा. राणी, चालेल ना?